द लॉर्ड, हालेलुया। आप सभी लोगों को प्रभु यीशु मसीह के नाम से धन्यवाद। तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धन्यवाद। बहुत अच्छा परमेश्वर ने मौका दिया है ऐसा परमेश्वर का वचन सुनने के लिए। या दुपारच्या वेळेला परमेश्वराने आम्हाला उत्तम प्रकारची संधी दिली वचन ऐकण्यासाठी। और दुनिया में बहुत कुछ काम है अलग अलग रीते, लेकिन परमेश्वर के साथ बैठ के उनका वचन सुनना, उनका साथ रहना बहुत अच्छी बात है। जगामध्ये बहुत पुष्कळसे काम वेगवेगळे आहे, परंतु ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून येशू ख्रिस्ताचं वचन ऐकणं हे अतिशय चांगलं आहे। इसी टाइम में कितने लोग परमेश्वर का दर देखते हैं विश्वास के द्वारा, परमेश्वर आपको जरूर आशीष करता है। जे लोक आज या दुपारच्या वेळेला विश्वासाने देवाकडे लक्ष देत आहेत, वचनाकडे लक्ष देत आहेत, त्यांना आशीर्वाद मिळणारच आहे। किसी की भी निराश से बेचने के लिए परमेश्वर इस दुपहर में अपना बीच में नहीं है। आणि कुणाला तरी निराशामध्ये घरी पाठवावं यासाठी देवाची उपस्थिती तर नाही। आपका दाहिना हाथ देके आपका बाजू वाले को इस समस्या आपको बहुत प्यार कर रहा है। तुमचा उजवा हात एकमेकाच्या हातामध्ये द्या आणि म्हणा देव येशू तुमच्यावर प्रीती करीत आहे। Praise the Lord, हालेलुया। बास वाढवायचा बास। जब अपन दिल से बोलते हैं परमेश्वर साथ ही कार्य करता है। अंतःकरणातून जेव्हा आम्ही बोलतो त्याच वेळेला परमेश्वर कार्य करायला सुरुवात करतो। कुछ लोगों को बाजू वाले को हाथ देने पर तो बहुत तकलीफ लगता है। आणि कधी कधी दुसऱ्याला हात द्यायचा आणि त्याच्या हातात हात घालायचा अतिशय अवघड वाटतं। कोरोना का टाइम तो निकल गया, अभी किसको भी हाथ दे सकता है। आणि आता कोरोनाचा वेळ तो गेलेला आहे, आता आपण हात घालू शकतो। लेकिन वचन में बोलते हैं, परंतु वचनामध्ये आम्ही परमेश्वर ने बात करता है। परमेश्वर बोलतो आपका सारे लोगों को प्यार करना है। परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो, राइट। ऐसे अपना बाजू वाले के भी प्यार करना बहुत अच्छी बात है। तुम्ही तुमच्या इतर जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यावर देखील प्रीती करण्याची गरज आहे। और वचन में देखते हैं सारी दुनिया को यीशु मसीह ने प्यार कर रहा है। आणि संपूर्ण जगावर प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आहे। और यीशु मसीह क्यों प्यार करता है? का बरं येशू ख्रिस्त लोकांवर प्रीती करतो? ये दुनिया में सारे बहुत से लोग दुख में, निराश में, परेशानी में, बीमारी में जो भी समस्या है सारी परेशानी निकल देने के लिए यीशु मसीह सारे लोगों को प्यार कर रहा है। येशू ख्रिस्त लोकांवर प्रीती करतो यासाठी की लोक निराशामध्ये आहेत, बिमारीमध्ये आहेत, त्यांच्या जीवनामध्ये प्रश्न आहेत, घरामध्ये अशांतता आहे, म्हणून येशू ख्रिस्त लोकांवर प्रीती करतो। और जो लोग शैतान का बंधना में से निकलने के लिए यीशु मसीह ने प्यार कर रहा है। शैतानाच्या बंधनातून लोकांची सुटका व्हावी यासाठी येशू ख्रिस्त तुमच्यावर आणि लोकांवर प्रीती करीत आहे। और जो लोग नरक में जाने के लिए यीशु मसीह के बात नहीं मालूम है, वचन नहीं मालूम, उन लोगों को वचन सुसमाचार सुनाने के लिए ये सब कुछ है। शुभवर्तमान ज्या लोकांना माहित नसल्या कारणाने ते नरकात चाललेले आहेत, अशा लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी येशू ख्रिस्त त्यांच्यावर प्रीती करीत आहे। यीशु मसीह ने सबको क्यों प्यार कर रहा है? कोई भी नाश होने के लिए उनका इच्छा नहीं है। आणि कुणीही त्याचे शुभवर्तमान ऐकू नये अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं असं प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे। सारे लोगों को यीशु मसीह जात कुल कुछ नहीं, सभी लोगों को छोटा बड़ा बोल के ऐसा कुछ नहीं, सभी लोगों को यीशु एक जैसा प्यार कर रहा है। कुठली जाती धर्म असं काहीच नाही, किंवा छोटे मोठे काळे गोरे असे कुठल्याही लोकांविषयी येशू ख्रिस्त बोलत नाही। येशू ख्रिस्त सर्वांवर, सर्व मानव जातीवर तो प्रेम करतो। क्यों? यीशु को जैसा ये दुनिया में कोई नहीं है। कारण येशू सारखा कोणी दुसऱ्या जगामध्ये, या जगामध्ये कोणी नाही। मेरा भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणी, इस दोपहर में यीशु मसीह जिंदा है बोल के आप देखना चाहते हैं क्या? काय तुमची इच्छा आहे का या दुपारच्या वेळेला येशू जिवंत आहे याचा अनुभव घ्यायची इच्छा आहे? कितने लोग देखना चाहते हैं? किती लोकांना पाहायची इच्छा आहे? परमेश्वर ने सारे लोगों को आशीष देने के लिए इस दोपहर में उपस्थित, या दुपारच्या वेळेला परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादासाठी इथे बोलवलेलं आहे। यीशु मसीह और जिंदा परमेश्वर है। येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर अपने बीच में वो चलने वाला है आणि तो आमच्यामध्ये चालणारा आहे। इस दोपहर के में कितने लोग दिल से विश्वास के साथ उनके तरफ देखते सारे लोगों का परेशानी हटा देता है। आणि या दुपारच्या वेळेला जे लोक येशू ख्रिस्ताकडे विश्वासाने लक्ष देत आहेत त्यांच्या जीवनामध्ये देव कार्य करीत आहे। कुछ लोग समझेगा मैं 5 साल से, 10 साल से, 20 साल से, 25 साल से परेशानी में, अभी साथी अच्छा हो सकता क्या? मी माझ्या जीवनामध्ये 5 वर्षापासून, 10 वर्षापासून, 20 वर्षापासून परेशानीमध्ये आहे आणि इतक्या लवकर मी सुटकेमध्ये जाईल का? माझी सुटका होईल का? लेकिन केवल विश्वास
कर वो सारी परेशानी दूर कर देता है। आम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, येशूवर विश्वास ठेवायचा आहे, देवबाप तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Praise the Lord, hallelujah. हालेलुया. मेरे भाई बहन, माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो, कल परली में बहुत कुछ परमेश्वर ने चमत्कार किया। काल परळी भागामध्ये पुष्कळ सदैवाने चमत्कार केलेले आहे. यही फंक्शन हॉल में कुछ दिनों के पहले भी मीटिंग हुआ था, बहुत से लोगों को परमेश्वर ने आशीष किया है। याच सभागृहामध्ये परमेश्वराने पुष्कळ लोकांना आशीर्वादित केलेले काही वर्षापूर्वी. वही परमेश्वर सारे लोगों को आशीष से भर के भेजने के लिए अपने बीच में उपस्थिति है। तोच परमेश्वर या आपल्याला आशीर्वादित करून पाठवण्याच्या विचारामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. यीशु मसीह काल आज एक ही जैसा रहने वाला है। कारण पवित्र शास्त्र बायबल असं सांगतं, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. ये दुनिया में सब कुछ बदल जाएगा, लेकिन यीशु मसीह और उनका वचन कभी बदलने वाला नहीं है। या जगामध्ये काही बदल होतील, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कधीच बदल होणार नाही. इसलिए नहीं बदलने का, परमेश्वर की तरफ देखना, विश्वास करना, उनके साथ चलना बहुत खुशी का बात आणि है। न बदलणारा जो परमेश्वर आहे त्याकडे लक्ष लावणं, विश्वास त्याच्यावर ठेवणं आणि त्याच्याबरोबर आपल्या जीवनाची वाटचाल करणं अतिशय चांगली गोष्ट आहे. Praise the Lord, hallelujah. हालेलुया. मेरे भाई भाई, माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो, इस दुनिया में मेरे शरीर में, मेरे दिल में, मेरे परिवार में, मेरे काम में एक भी परेशानी नहीं है, बल्कि कितने लोग बोल सकता है। कोणी अशी इथं आहेत का की ज्यांच्या जीवनामध्ये एकही समस्या नाही, एकही अडचण नाही, कसलाच आजार नाही, कसलंच टेन्शन नाही, असं कोणी आहे का इथं? एक बार हाथ उठा। त्यांनी आपला हात उंच करा. काय बोलतो मी? एक भी समस्या नहीं है, काहीच समस्या नाही माझ्या जीवनात. भांडण नाही घरामध्ये, छोटा बड़ा कुछ नहीं। कसलीच समस्या माझ्या जीवनात नाही. मी अतिशय या पृथ्वीवर सगळ्यात आनंदित व्यक्ती आहे. मैं 100% अच्छा है। मी 100% बरोबर आहे आणि आशीर्वादित आहे. असं कोणी आहे का? त्यांनी हात उंच करा. ऐसा कोई बोल सकता है क्या? कोणी आहे का इथं? लेकिन किसी का लेवल से सबको छोटा मोटा कुछ तो भी समस्या रहता है। प्रत्येकाच्या लेवलनं, पातळीनं आपल्याला काही ना काही समस्या आहेतच. लेकिन मेरे भाई बहन, परंतु माझ्या बंधू आणि बहिणींनो, इस टाइम में आपका पैर से लेकर सिर तक और आपका परिवार में, आपका काम धंधा में जो भी समस्या है, सारी समस्या इस समय में छोड़ देकर खुशी से जाने के लिए इच्छा करते क्या? काय तुम्ही असाही विचार करताय का किंवा विश्वास करता की माझ्या जीवनातील सर्व समस्या, माझ्या कामातील, माझ्या व्यवसायातील सर्व प्रकारच्या समस्या, चिंता, काळजी, अडचण मी सोडून या ठिकाणी जाणार आहे? असं कैसे लोग इस इच्छा करते? ताली बजा के परमेश्वर को धन्यवाद करेंगे। जे लोक असा विश्वास करतात, टाळ्या वाजवून आपण देवाला धन्यवाद देऊया. Praise the Lord, परमेश्वर कुछ भी कर सकता है। परमेश्वर आपल्यासाठी काही करू शकतो. क्यों? यीशु मसीह और जिंदा परमेश्वर है। कारण येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, लेकिन केवल विश्वास करके उनके तरफ देखना चाहिए। फक्त विश्वास करून आपल्याला त्याच्याकडे पाहायचं आहे. हालेलुया. सारी परेशानी साथ ही परमेश्वर दूर कर देता है। आणि ती समस्या, सगळी समस्या किंवा परेशानी त्याच वेळेला निघून जाणार आहे. मेरे भाई माझ्या बहन, बंधू आणि बहिणींनो, आप कुछ लोग समझेगा, काही लोक तुम्ही विचार मैं करा, बहुत साल से बहुत कुछ पैसा खर्च किया, डॉक्टर के पास गया, टेस्टिंग करा, ऐसा उधर इधर गया, बहुत कुछ मेहनत किया, लेकिन इधर भी गया कुछ नहीं हुआ। आणि कदाचित तुम्ही विचार करीत असाल की मी इकडे गेलो, तिकडे गेलो, टेस्टिंग केली, स्कॅनिंग केली, एक्सरे काढला, अजून सोनोग्राफी केली, काही घडलं नाही, माझा आजार गेलेला नाही. और पैसा बहुत कुछ खर्च गया, लेकिन सब कुछ मेरा घर में पैसा चले गए, लेकिन समाधान नहीं मिला, बल्कि ऐसा कुछ लोग है क्या? माझं घर गेलेलं आहे, माझा पैसा गेलेला आहे, मला समाधान मिळालेलं नाही, मी आरोग्य मला प्राप्त झालेलं नाही. कदाचित अशा स्थितीमध्ये तुम्ही असाल. लेकिन मेरा भाई परंतु बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, यीशु मसीह और जिंदा खुदा है, इस टाइम में सारी लोगों को आशीष से भरने वाला है। येशू ख्रिस्त हा जिवंत प्रभू आहे आणि आज या सर्व लोकांना आशीर्वादाने भरणार आहे. आपका परेशानी कितने भी बड़ा होगा, कुछ भी होगा, सारी परेशानी परमेश्वर हटा देगा। कदाचित तुमची समस्या मोठी असेल, छोटी असेल, परंतु तुमची समस्या परमेश्वर काढून टाकेल. कितने लोग सारी परेशानी छोड़ दे के खुशी से जाना, बल्कि सोचते जोर से ताली बजा के और एक बार परमेश्वर को धन्यवाद करेंगे। जे लोक या ठिकाणी समस्या सोडून जाण्याचा विचार करीत आहेत, विश्वास करीत आहेत, त्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. Praise the Lord, hallelujah। मेरे जीवन में परमेश्वर ने बहुत कुछ चमत्कार किया, आशीषित किया है। आणि माझ्या जीवनामध्ये म्हणजे ब्रदर अंत्या चौधरी यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने पुष्कळ आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. इसलिए परमेश्वर कुछ भी कर सकता, बल्कि मेरे को अनुभव हो गया। आणि म्हणून त्यांचा एवढा विश्वास आहे की परमेश्वर काहीही करू शकतो.
Praise the Lord. हालेलुया। कुछ दिनों के पहले एक चमत्कार परमेश्वर ने मेरे जीवन में किया था, वो आपको 2 मिनट बताना चाहता हूँ, बाद में वचन में अपन जाएंगे। या दुपारच्या वेळेला जे देवानं माझ्या जीवनामध्ये जे काही चमत्कार केलेले आहेत त्याबद्दल मी सांगण्याची माझी इच्छा आहे। कुछ दिनों के पहले एक हमारा लोकल में एक लैंड का समस्या आया था। लोकलमध्ये म्हणजे त्यांच्या त्या भागामध्ये काही जमिनीची समस्या आलेली होती, लेकिन बहुत कुछ परेशानी आया था। पुष्कळशी समस्या निर्माण झालेली होती। लेकिन उस टाइम में क्या है, लैंड का समस्या बोले तो बहुत टेंशन ही रहता है, आणि जमिनीची समस्या म्हणजे फार डोकंदुखी असते किंवा टेन्शन असते। और कुछ विरोधी लोग बहुत कुछ गड़बड़ करे, बहुत कुछ अलग अलग सोचे, लेकिन और बहुत कुछ कोशिश करा दुनिया से बाहर से बहुत अलग अलग रीते मेरे को बहुत तकलीफ दिया। लेकिन परमेश्वर क्या क्या प्लान कर रहा सब कुछ पहले, अब कल क्या कर रहा है वो लोग मेरे को आज ही बता देते। आणि या सर्व समस्यामध्ये असताना, टेन्शनमध्ये असताना बऱ्याच काही समस्यामधून जावं लागलं, टेन्शनमधून यांना जावं लागलं, परंतु जो काही त्रास मला होत होता तो त्रास त्यांच्याकडून होण्याच्या अगोदर मला ते समजत होतं। और आज में दिन में क्या हो रहा, पहले सुबह बताता, आणि उद्या दिवसामध्ये काय होणार आहे किंवा या दिवसात काय होणार आहे सकाळी देव सांगत होता। और शाम में वो लोग क्या प्लान कर रहा, झगड़ा करना क्या है, वो दोपहर में पहले परमेश्वर बता रहा था। आणि रात्रीच्या वेळेला जर त्यांचा काही समस्या असेल तर किंवा ते करणार असतील तर परमेश्वर मला दुपारी सांगत असेल। परमेश्वर क्या नहीं कर सकता है, क्या कर सकता है। आणि म्हणून परमेश्वर काय करू शकत नाही आणि काय करणार नाही किंवा करणार, स्वर्ग से लेके पृथ्वी तक अधिकार इस परमेश्वर प्रभु यीशु मसीह है। आणि स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत सर्व अधिकार बायबलचं वचन सांगतं की येशूला आहे। इतने महान परमेश्वर क्या नहीं कर सकता है। आणि जर परमेश्वर तो आहे तर तो काय करू शकत नाही। लेकिन उस दिन में वो विरोधी लोग बहुत कुछ प्लान किया, लेकिन परमेश्वर सारी परेशानी से बचाया है। विरोधीने जिल्हा विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु परमेश्वराने त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्याविषयी प्लॅन केलेला आहे। Praise the Lord, hallelujah, हालेलुया। इसलिए वो परमेश्वर के ऊपर विश्वास करके उनके साथ चलना बहुत खुशी का बात है। आणि म्हणून आम्हाला त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आम्हाला त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे। Praise the Lord, hallelujah। अभी और एक बात है, मेरे जीवन में परमेश्वर ने एक चमत्कार किया, एक बताना चाहता हूँ। परमेश्वरानं जे काही माझ्या जीवनामध्ये एक चमत्कार आणि बरेच केलेले आहेत त्यापैकी एक चमत्कार मी तुम्हाला सांगेन। ज़्यादा बोलने को टाइम नहीं है, वेळ आपल्याकडे नाही। और गैस कुछ दिनों के पहले एक 6 महीने से परेशानी आ रहा, परेशानी आने वाला है बोल के परमेश्वर ने मेरे को हर प्रार्थना में बता रहा था। एक समस्या येणार आहे अशा प्रकारे परमेश्वर मला प्रार्थनेमध्ये दाखवत होता। तो अचानक हमारा पचानक एक भाई साहब को मेरा बारे में स्वप्न पड़ा था। आणि अचानक यांच्या भावाला एक स्वप्न पडलं। वो क्या हो गया, हम दोनों एक जगह काम करते वक्त कुछ इंसिडेंट हो गया, अभी ख़त्म हो गया, पेटी में लगा दिया बोल के उनको स्वप्न पड़ा। जात असताना ॲक्सिडेंट झाला एका ठिकाणी आणि ते एक्सपायर झाले, मरण पावले आणि त्या पेटीमध्ये त्यांना टाकण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचं स्वप्न त्यांना पडलं। ऐसा पड़ गया, लेकिन वैसा टाइम में अपना दिल में कैसा रहता है। आणि असं जर स्वप्न पडलं तर मग आपल्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारचे धाकधूक होते। लेकिन एक्चुअल उस टाइम में मैं भी प्रार्थना कर रहा था, आणि त्याच वेळेला मी पण प्रार्थना करीत होतो, परमेश्वर से भी वो टाइम आ गए क्या, काय प्रभू खरंच तो वेळ आलेला आहे का। ठीक है, अगर वो समय आ गए तो जाने के लिए तैयार कर दो बोल के प्रेयर कर रहा आणि था। मग देवाला प्रार्थना केली की प्रभू जर तो समय आलेलाच असेल तर मला जाण्यासाठी तयार कर। तो ऐसी डेली प्रार्थना कर रहा था 15 दिन हो गया। आणि अशीच प्रार्थना करत होतो मी आणि 15 दिवस झाले। 15 दिन होने के बाद एक काम देखने उधर गया था एक जगह पे, आणि काम बघण्यासाठी मी एका ठिकाणी गेलेलो होतो। क्योंकि इलेक्ट्रिकल काम देखने गया था। एक इलेक्ट्रिक काम होतं आणि त्या कामामध्ये मी त्यांच्या जे बिझनेस साइड आहे त्या ठिकाणी ते गेले। तो इधर देखने से एकदम अचानक शॉर्ट सर्किट हो गया, एकदम अंगार हो गया था। त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला आणि मोठी आग निर्माण झाली। एकदम 2 हाथ भी मेरा जल गया, अभी एक हाथ तो थोड़ा क्लियर हो गया, एक हाथ तो है। आणि एका हाताला त्यांचा संपूर्ण हात जळून गेला, दुसऱ्या हाताला पण थोडे जखम झाली। लेकिन परमेश्वर उसी परेशानी से बचाया है, पहले ही बताया है, बचाया। आणि परमेश्वरानं दाखवलंही त्या समस्येविषयी आणि वाचवलंही।
Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. परमेश्वर कुछ भी कर सकता है. परमेश्वर काही करू शकतो परमेश्वर नहीं करने का काम कुछ नहीं है. आणि त्याच्यानं होणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. वचन में अपन देखते हैं वचनात आम्ही पाहतो उन्हें जिंदा भी कर सकता है, खत्म भी कर सकता तो है, जिवंत ठेवू शकतो, तो प्राण घेऊही शकतो, कुछ भी कर सकता है. तो काहीही करू शकतो. तो ही वो परमेश्वर है. आणि तरच मग तो परमेश्वर आहे. स्वर्ग से लेके पृथ्वी तक उनका अधिकार है. सो परमेश्वर है. स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत अधिकार असलेला तो परमेश्वर. यीशु मसीह वो छोटा मोटा परमेश्वर नहीं आणि है. येशू ख्रिस्त हा तो लहान सहान देव नाही ये खाली पूरा दुनिया जग में पूरा है. आणि संपूर्ण जगाचा तो परमेश्वर, मानव जातीचा परमेश्वर आहे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. मेरे जीवन में बहुत कुछ ऐसा परेशान है, तो सारी परेशानी में से संभाल के मेरे को चला रहा था. आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या आल्यानंतर परमेश्वराने आमच्या ब्रदर यांना सांभाळलेला आहे. आपका जीवन में भी इस दुर्घटना में कौन सा समस्या में, निराश में, बीमारी में, परेशानी में, क्या क्या समस्या में, सारी परेशानी प्रभु यीशु मसीह बताओ. काय तुम्ही आज या दुपारच्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आहे का, अडचण आहे का, आजार आहेत का, काही संकटांमधून तुम्ही चाललेला आहात का, येशूला सांगा. मेरे जीवन में जो चमत्कार किया आपका जीवन में नहीं कर सकते क्या? आणि जर तो परमेश्वर, जो परमेश्वर ब्रदर अंत्या चौधरी यांच्या जीवनात चमत्कार करू शकतो, तर तोच परमेश्वर तुमच्या जीवनात चमत्कार करणार नाही का? कितने लोग विश्वास करते, हाथ उठा के परमेश्वर को धन्यवाद किती करेंगे. लोक विश्वास करतात, आपला हात उंच करूया आणि परमेश्वराला धन्यवाद. हालेलुया. 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 मेरे भाई माझ्या भाई, बंधुराने बहिणी, परमेश्वर जिंदा खुदा को पर विश्वास करना चाहिए. परमेश्वर प्रभु येशू ख्रिस्त जो जिवंत परमेश्वर आहे त्यावर तेव्हा विश्वास ठेवा. बहुत से लोग सोचते हैं यीशु मसीह को पर विश्वास करने से क्या मिलता है, अनेक लोक असा विचार करतात की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून मला प्राप्त काय होईल. और वचन में देखते हैं वचनामध्ये आम्ही पाहतो बायबल उनको पर विश्वास करने के बाद चंगाई देता है. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. और शैतानों को भूत को निकल देता है. उनका शब्द में ताकत है. येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये ताकद आहे. सैतानाच्या दूताला तो काढून टाकतो. और ये दुनिया में जो डॉक्टर्स है, साइंस है, उनसे जो काम नहीं हो सकता है, सारी काम परमेश्वर कर सकता है. जे डॉक्टर्स आणि जे वैज्ञानिक आहेत आणि इतर जे जगातली शक्ती आहे, त्या शक्तीनं जे होणार नाही ती त्याही पेक्षा अधिक काम करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. दूसरी बात है आपका जन्म कर्म जो भी पाप है यीशु का लहू में क्षमा करता है. तुमच्या जन्माचा आणि कर्माचं जे पाप आहे ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे धुतलं जाणार आहे, क्षमा होणार आहे. बहुत से लोग सोचते हैं अनेक लोक विचार करतात कोमड़ी का और बकरे का और गाय का कुछ लघु में कुछ पाप का क्षमा हो जाता, बल्कि समझ लेते हैं. अनेक लोक असा विचार करतात की कोंबड्याच्या रक्तानं किंवा बकऱ्याच्या रक्तानं किंवा कुठल्याही इतर प्राण्यांच्या रक्तानं आपल्याला पापांची क्षमा होईल. लेकिन वचन में देखते हैं वचनामध्ये आम्ही पाहतो पवित्र लघु में पाप का क्षमा हो जाएगा. पवित्र रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा होते. ये दुनिया में पवित्र कौन है? आणि या जगामध्ये मग पवित्र आहे कोण? केवल प्रभु यीशु मसीह ही पवित्र आणि है. जो पवित्र कोण असेल तर तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. उनके अंदर कुछ पाप नहीं है, कारण त्यामध्ये कसल्या प्रकारचा पाप नाही, उन्हें पवित्र है. कारण तो पवित्र आहे. आपके लिए, मेरे लिए, अपने सारे लोगों के लिए, दुनिया के लिए उनका क्रूस में प्राण देकर उनका लघु में पाप का अपना क्षमा कर रहे हैं. तुमच्या आणि माझ्यासाठी आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावलेला आहे आणि पापांची क्षमा केलेली आहे. ऐसा कोई प्राण देने वाला दुनिया में कोई है क्या? अशा प्रकारे प्राण देणारा कोणी जगामध्ये आहे काय? अभी वचन देख लेंगे. योहान शुभ वर्तमान योहान को शुभवर्तमान 10 अध्याय 10वा अध्याय 11 वचन पढ़ लेंगे. 10वा अध्याय आणि 11वं वचन. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. और ये वचन में देखते हैं या वचनामध्ये आम्ही पाहतो अच्छा चरवा है. ते प्रभू येशू ख्रिस्त उत्तम चरवाह म्हणजे मेंढपाळ आहे. तो उन्होंने अपने लिए प्राण दिया है. आमच्यासाठी त्याने प्राण दिलेला आहे. मेरा भाई माझ्या बंधू आणि बहिणीनो, ये दुनिया में कोई प्राण देने वाला है, प्राण लेने वाला है. तुम्ही विचार करा आणि मला सांगा की कोणी या जगामध्ये प्राण देणारे लोक आहेत का प्राण घेणारे आहे? कौन है? प्राण घेतात का देतात? एक बार सोचिए. लेकिन ये दुनिया में देखो तो प्राण लेने वाला है, खत्म करने वाला है, बहुत से जगह तकलीफ देने वाला है. आणि जगामध्ये आम्ही पाहतो देणारे लोक कमी आहेत प्राण, परंतु घेणारे जास्त आहेत. और ये वचन में देखते हैं वचनामध्ये आम्ही पाहतो
उन्होंने अच्छा चरवा है इसलिए प्राण दे सकता है, तो उत्तम मेंढपाळ असल्या कारणानं आपला जीव मेंढरासाठी देतो. इसलिए अपना पूरा दिल से, मुंह से, खाली मुंह से नहीं, सारी दिल से, पूरा दिल से विश्वास के साथ उनको पुकारना आणि चाहिए. म्हणून आमच्या फक्त मुखानं नाही तर संपूर्ण अंतःकरणाने त्याला आम्हाला आरोळी मारण्याची गरज आहे. जब परमेश्वर आपको प्रार्थना सुनता है, आणि मग तेव्हा परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार आहे. Praise the Lord, hallelujah. Hallelujah. मेरे भाई माझ्या बहन, बंधू आणि बहिणीनो, यीशु मसीह कुछ भी कर सकता है. येशू ख्रिस्त काहीही करू क्यों? शकतो. वो अच्छा परमेश्वर है, का बरं? तर त्याचं कारण हे आहे की तो चांगला परमेश्वर, अच्छा छोरवा तो है. चांगला उत्तम मेंढपाळ आहे. क्यों? उनका जैसा कोई है क्या दुनिया में? जगामध्ये त्याच्यासारखा कोणी आहे का? उनका जैसा कोई नहीं आणि है. त्याच्यासारखा कोणी नाही. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणीनो, मैं ये समझ के स्वीकार करके 10 साल हो गए या 5 साल हो गए, लेकिन यीशु मसीह मेरा प्रार्थना नहीं सुनता है. आणि तुम्हाला असं वाटत आहे का की मी 10 वर्षापासून 5 वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, परंतु माझी आणखीन प्रार्थना ऐकलेली नाही, या विचारात तुम्ही आहात काय? क्यों नहीं सुनता? का तुमचं प्रार्थना का ऐकली जात नाहीये? बहुत से लोग सोचते हैं क्यों मेरा प्रार्थना नहीं सुनता है. का बरं माझी प्रार्थना ऐकली जात नाही, या विचारामध्ये अनेक लोक आहेत. परमेश्वर के साथ सही रहना पड़ता है. परमेश्वराबरोबर तुमचं नाते संबंध चांगले असण्याची आवश्यकता आहे. अभी कुछ वचन देख लेंगे. वचनामध्ये आपण पाहूया. यशायाह का पुस्तक यशायाच्या पुस्तकामध्ये असे लिहिलेले आहे, 59 अध्याय 3 वचन देख लेंगे. आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्ही वाचणार आहोत. यशायाचं पुस्तक 59 अध्याय आणि त्याचं 3रं वचन ते असं म्हणतं. 1 से 3 तक. 1 पासून ते 3 पर्यंत आपण वाचणार आहोत. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये तो आडभिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहे, तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा कपटेने शब्द पुटपुटते. सुनिए का? ऐकलं का तुम्ही? ये वचन भी देखते हैं. या वचनामध्ये आम्ही वाचलं. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणीनो, आपको लग रहा है यीशु मसीह को मैं विश्वास करके 10 साल हो गए, 15 साल हो गए, मेरा प्रार्थना क्यों नहीं सुनता है? येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवून तर 5 वर्ष होऊन गेले, 10 वर्ष होऊन गेले, का माझी प्रार्थना ऐकली जात नाहीये? उनका कान सुनने के लिए तैयार नहीं है बोले, ऐसा मत समझो. तुम्ही असा विचार करू नका की देवाचा कान माझी प्रार्थना ऐकण्यासाठी समर्थ नाही, असा विचार करू नका. और आपका जो पाप है उनको और आपका बीच में आड़ा आ गया है. तर प्रॉब्लेम इथं झालेला आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे. तुमचे पाप आणि देव यांच्यामध्ये भिंत निर्माण झालेली आहे आणि ते भिंतीचं नाव आहे पाप. इसलिए मेरे भाई बहन, आणि म्हणून माझ्या बंधू आणि बहिणी, परमेश्वर का आपका दोस्ताना रिश्तेदारी सही रहना चाहिए. आणि मग तुमचं आणि देवाचं जे मित्रत्व आहे ते अतिशय घट्ट आणि चांगलं असण्याची आवश्यकता आहे. जब परमेश्वर के साथ सही है तो आपका प्रार्थना जरूर सुनता है. तुमचं आणि येशूचं परमेश्वराचं नातं जर मित्रत्वाचं चांगलं असेल तर तुमची प्रार्थना तो ऐकणार आहे. और कुछ लोग समझेगा, काही लोक असं विचार मैं करतात, हर दिन प्रार्थना करता हूँ, मी तर रोज प्रार्थना करतो, हर दिन बाइबल पढ़ता हूँ, रोज बायबल वाचतो, हर रविवार मैं चर्च में जाता हूँ. प्रत्येक रविवारी चर्चला जातो. ये तो करता है, हे तर करीत आहात, लेकिन परमेश्वर के साथ आपका संबंध सही रहना चाहिए. परंतु परमेश्वराच्या बरोबर तुमचं संबंध नीट असण्याची आवश्यकता आहे. जब परमेश्वर के साथ सही रहता है, जेव्हा तुम्ही परमेश्वराबरोबर चांगला असता, परमेश्वर का जो इच्छा नहीं है उससे जो पाप है आपका शरीर में, आपका सोच में, आपका परिवार में जो है, आणि जर परमेश्वराला जे इच्छा नाहीये ते पाप जर आपल्या शरीरात, आपल्या जीवनात, आपल्या परिवारात असेल तर वो पूरा छोड़ने के बाद ही परमेश्वर के साथ सही प्रार्थना तुम कर सकते हैं. ते सोडल्यानंतरच तुमची प्रार्थना ख्रिस्त येशू बरोबर चांगल्या प्रकारची असणार आहे. और ये दूसरा वचन में भी देखते हैं, दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, और अब पाप भी छोड़ना बोल के वचन में देखते तुमचे हैं. अपराध तुम्ही सोडायला पाहिजे असं लिहिलेलं आहे. लेकिन कुछ लोग है काही लोक असं आहे, और पाप भी चाहिए यीशु भी चाहिए बोले तो नहीं हो सकता है. पाप पण पाहिजे आणि येशू पण पाहिजे असं होऊ शकत नाही. बहुत से लोग सोचते हैं अनेक लोक असं विचार दुनिया भी होना परमेश्वर भी होना बोले तो नहीं हो सकता है. जगातल्या गोष्टी पाहिजेत आणि परमेश्वरही पाहिजे तर होणार नाही. इसलिए पाप को छोड़ना पड़ता है. आणि म्हणून पापाचा त्याग करावा लागेल, सोडावा लागेल. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि आपका दिल में, आपका शरीर में, आपका परिवार में, आपका काम में जो भी
पाप है सारी छोड़ दे के परमेश्वर के साथ सही रहने के बाद सब कुछ प्रार्थना सुनने वाला है। आणि परमेश्वराच्या बरोबर तुम्ही जेव्हा व्यवस्थित राहणार आहात तेव्हा परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकली जाणार आहे किंवा ऐकणार आहे। और आपका संबंध जो परमेश्वर के साथ सही नहीं तो आपका प्रार्थना आप कितने भी पुकारे तो ऊपर नहीं जाएगा। तुम्ही कितीही प्रार्थना केली आणि तुमचं नातं जर देवाबरोबर व्यवस्थित नसेल तर तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही, वरी जाणार नाही। कुछ लोग समझेगा बहुत पुकारे तो परमेश्वर सुनेगा, मग काही लोक म्हणतात जास्त आपण प्रार्थना केली तर देव ऐकेल। ऐसा नहीं है, तसं नाही। लेकिन आपका जो परमेश्वर के साथ संबंध नहीं है सर बराबर नहीं है तो परमेश्वर प्रार्थना आपका सुनेगा नहीं है। आणि जर तुमचा संबंधच देवाबरोबर व्यवस्थित नाही तर परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार नाही। इसलिए मेरा भाई बहन, यासाठी माझ्या बंधू आणि बहिणी, अपना जो दिल में है जो भी है पवित्र आत्मा ने अपने से बात करता है वो पूरा छोड़ने के बाद परमेश्वर के साथ संबंध अच्छा हो सकता है। परमेश्वर जेव्हा आम्हाला काही गोष्टी सांगतो आपल्या पापा संदर्भामध्ये ती गोष्ट ते पाप आम्हाला सोडून देण्याची आवश्यकता आहे, म्हणजे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद। और ये तीसरा वचन में भी देखते हैं आणि तिसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो और कुछ लोग मुंह से गलत बोलते रहते गलत करते रहते हैं। आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही तोंडाने वाईट बोलता लेकिन ऐसा नहीं रहना चाहिए। आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होऊ नयेत। यीशु मसीह विश्वास करे तो यीशु का जैसा रहना चाहिए। येशूवर जर तुम्ही विश्वास ठेवता तर येशू सारखा असणे आवश्यक आहे। कुछ लोग कैसा रहता बोले तो काही लोक कसे आहेत म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। यीशु मसीह विश्वास किया है, येशू ख्रिस्तावर विश्वास तर ठेवलेला आहे, जोर से चिल्लाना वो पुराना आदत छोड़ते नहीं। पूर्वीची जी काही सवय आहे ते सुटत नाही। क्या करना वचन में अपन देखते हैं वचनामध्ये आम्ही वाचतो अपना दिल में परिवर्तन होना चाहिए। आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तनाची गरज आहे। क्या होना चाहिए? काय व्हायला पाहिजे? परिवर्तन होना चाहिए। परिवर्तनाची गरज आहे, दिल में होना चाहिए, अंतःकरणात होण्याची गरज आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। अरे भाई माझ्या बहन, बंधू आणि बहिणींनो, दुनियादारी ऊपर देखता है आणि जगातले गोष्ट वरी पाहतात, आपका ऊपर कपड़े देखता है, जगातले लोक बाहेरचे स्वरूप पाहतात, कपडे पाहतात, आपका आपका घर को देखता है, तुमच्या घराला पाहतात, लेकिन परमेश्वर आपका दिल देखता है, परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतात, आपका हृदय देखता है। तुमचं अंतःकरण तपासणारा परमेश्वर। इसलिए अपना हृदय पवित्र रहना चाहते आणि म्हणून हैं। आमचं अंतःकरण पवित्र असण्याची आवश्यकता आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। अरे भाई बहन, यीशु मसीह पवित्र है, येशू ख्रिस्त पवित्र आहे। आपके भी बुलाए पवित्र होने के लिए बुलाया है। पवित्र होण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे। जब उनके साथ सही है तो जो भी पूछेगा साथी वो देता आणि जे है। काय तुम्ही मागाल तेव्हा ते तुम्हाला तात्काळ प्राप्त होणार आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। योहान सुवर्तमान में 15 अध्याय 7वां वचन देख लेंगे। योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, योहान सुवर्तमान 15 अध्याय आणि वचन 7, तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल। समझ गए? लक्षात आलं? आपको जो भी प्रार्थना करे तो सारी मिल जाना बोले तो क्या करना? परमेश्वर के साथ सही रहना चाहिए। आणि म्हणून जर जे काही तुम्ही प्रार्थना करून मागता ते मिळावं अशी इच्छा असेल तर तुमचं नातेसंबंध ख्रिस्ताबरोबर येशू बरोबर नीट असण्याची गरज आहे। लेकिन परमेश्वर के साथ आपका दोस्ताना सही रहना पड़ता है। त्यासाठी तुमचं देवाबरोबरचं मित्रत्व चांगलं असण्याची गरज आहे। जब भी परमेश्वर आपका बात सुनता है तेव्हाच येशू तुमचं ऐकणार आहे, परमेश्वर तुमचं ऐकणार आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। कुछ लोग समझेगा काही लोक असा विचार करतात, मैं चर्च में गया तो प्रार्थना करे तो बाइबल पढ़े तो उतने ही सब कुछ हो जाएगा, ऐसा नहीं है। मी चर्च मध्ये गेलो, प्रार्थना केलेली आहे आणि मग बायबल वाचलं एवढंच बरं आहे, बस इतकंच होणार नाही। लेकिन एक बात है, परंतु आई एक गोष्ट आहे, परमेश्वर का वचन को डरना चाहिए, परमेश्वर को डर के चलना चाहिए। परमेश्वराच्या वचनाची भीती आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे, देवाची भीती आपल्या अंतःकरणात असण्याची आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। 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 अरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, गए सो दिनों में कोरोना था, बहुत से लोग दुनिया छोड़ के गया है। मागील काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये अनेक लोक कोरोनाच्या काळामध्ये कोरोनामुळे मरण पावलेले आहे। लेकिन परमेश्वर आपको बचाया। परंतु परमेश्वराने तुम्हाला वाचवलं। क्यों बचाया? का बरं वाचवलेलं असेल? आपके बारे में कुछ परमेश्वर का प्लानिंग है परमेश्वराची योजना तुमच्या बरोबर आहे और परमेश्वर आपको प्यार कर रहा है। परमेश्वर तुमच्या
तुमच्यावर प्रेम करतोय. लेकिन ये दुनिया में क्यों रखा है? का बरं तुम्हाला जगात ठेवलेला आहे? परमेश्वर के लिए पवित्र होकर उनके साथ जीना चाहते हैं. परमेश्वराबरोबर पवित्र असून तुम्ही त्याच्याबरोबर चालावं यासाठी ठेवलेला आहे. जब उनका इच्छा उनका योजना जैसा रहते, परमेश्वर आपका दिल में रहता है. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जेव्हा तुम्ही वागता तेव्हा त्याप्रमाणे तो तुमच्या जीवनामध्ये राहणार आहे. इस दोपहर के टाइम में मेरा भाई माझ्या बंधू आणि बहिणींनो, या दुपारच्या परमेश्वर का आशीष कितने लोगों को होना किती चाहिए? लोकांना परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे आहे? ताली बजा के परमेश्वर को धन्यवाद करें. मैं और एक बात पूछता हूँ, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला विचारित आहे. परमेश्वर का आशीष होना, परमेश्वर होना आपको परमेश्वर पाहिजे तुम्हाला का त्याचा फक्त आशीर्वाद? फक्त आशीर्वाद का परमेश्वरच? काय पाहिजे? काय पाहिजे? फक्त आशीष पाहिजे, परमेश्वर पाहिजे. आता आणखीन दुसऱ्या शब्दामध्ये विचारतो, आशीर्वाद देणारा पाहिजे का फक्त आशीर्वाद पाहिजे? आजकल बहुत से लोग आशीषी होना बोल के बहुत से लोग सोचते रहे. काही काही लोकांचं म्हणणं आहे मला फक्त आशीर्वाद पाहिजे, देव नको. लेकिन परमेश्वर आपके साथ रहने के बाद हर दिन आशीषी रहता है. आशीर्वाद देणारच जर तुमच्या बरोबर असेल तर रोजच आशीर्वाद आहे ना आपल्याला. हालेलुया. और एक बात है, आपको आज एक ही दिन आशीष होना, हर दिन होना? आजच आशीर्वाद पाहिजे का रोज आशीर्वाद पाहिजे? रोज आशीर्वाद होना बोले तो परमेश्वर का आपका दिल में बुलाओ, आपका परिवार में बुलाओ. आणि जर रोज आशीर्वाद पाहिजे असेल तर रोज आशीर्वाद देणारा परमेश्वर आपल्या अंतःकरणात बोलवा. जिंदा खुदा को बुलाओ, दिल से बुलाओ, मन से बुलाओ, पूरा दिल से बुलाओ. त्या जिवंत परमेश्वराला मनातून पूर्ण अंतःकरणातून आपल्या जीवनामध्ये बोलवा. Praise the Lord, hallelujah. हालेलुया. मेरे भाई माझ्या बहन, बंधू आणि बहिणींनो, आप बहुत धन्य है. तुम्ही फार आशीर्वादित आहात, धन्य आहात. बहुत से लोग समझते हैं, पुष्कळशे लोक असे विचार करतात. कुछ लोग ऐसा, कुछ लोग नहीं मालूम रखे, अरे यीशु मसीह विश्वास किया क्या, ये क्या काम किया बोल के ऐसा पागल है क्या, ऐसा बोलते रहे. काही लोक असं म्हणतात, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला का पागल झाला का तो? वैसा नहीं, आप लोग धन्य है. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही धन्य लोक आहात. धन्य या शब्दाचा आहे आशीर्वादित लोक आहात. Praise the Lord, hallelujah. हालेलुया. आपका बाजू वाले को दाहिना हाथ देके आप धन्य है, यीशु मसीह में विश्वास किया, आप बहुत धन्य है. आपण एकमेकाच्या हातात हात द्या आणि म्हणा की तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला, तुम्ही धन्य आहात. तुम धन्य है, बहुत अच्छा है. तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही फार फार चांगलं काम केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. उस टाइम में सोचे एक बार क्या होता है, चौरस्ता में खड़ा हो गए, समझ लो. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण एखाद्या चौकामध्ये येऊन थांबतो मध्यभागी. चौरस्ता में तो 4 रास्ता रहता, किधर जाना, इधर जाना, इधर जाना, उधर जाना, कौन सा रास्ता में जाना समझ में नहीं आता. 4 रस्ते आहेत त्या चौकामध्ये. तुम्ही मध्यभागी येऊन बस उभा राहिलेला आहात आणि कुठं जायचे समजत नाही. आता कोणत्या रस्त्याने जायचं? इसलिए आपको बताओ, यीशु मसीह ने विश्वास किया, बहुत अच्छा रास्ता में है. आणि आज मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहात तर तुमचा रस्ता चुकलेला नाही, बरोबर रस्त्याला तुम्ही आहात. क्यों? स्वर्ग में जाने के लिए अच्छा मौका आपको परमेश्वर ने फुकट में देता है. कारण स्वर्गात जाण्याचा चांगल्या प्रकारची संधी फुकट तुम्हाला प्राप्त झाली. ये दुनिया में कोई कुछ करे तभी स्वर्ग में नहीं जाएगा. यीशु मसीह ने बताया, मैं मार्ग सत्य जीवन बोल के. या जगामध्ये काही तुम्ही विकत घेतलं किंवा कुठलाही मार्ग जर तुम्ही स्वीकारलेला असेल तर त्या मार्गामध्ये स्वर्ग प्राप्त नाही. कारण पवित्र शास्त्र सांगतं, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे असं येशू म्हणाला. इसलिए ये मार्ग में बहुत धन्य है. आणि म्हणून ज्या मार्गामध्ये तुम्ही आता विश्वासामध्ये जो आहात त्या मार्गामध्ये तुम्ही धन्य आहात, आशीर्वादित. और एक बात है, ऐसा ये दुनिया का जो चमत्कार है, ये बीमारी निकल जाने का, शैतान निकल जाने का छोटा छोटा काम है ये तो. आणि या जगामध्ये जे काही ख्रिस्ताकडून होणारे काम आहेत ते छोटे छोटे कोणते सांगतो मी तुम्हाला. ते म्हणजे आजार निघून जाणं, बिमार म्हणजे आजार निघून जाणं, शैतानाचे बंधन निघून जाणं, हे छोटे छोटे काम आहे. ये सभी क्या बच्चों को अपन चॉकलेट, 5 स्टार, गुड डे बिस्किट देते नहीं देते? परमेश्वरासाठी हे आपल्या शरीरातील एखादा आजार, छोटातला छोटा आणि मोठातला मोठा आजार काढणं हे असं आहे की जसं आपण लहान लेकराला 5 स्टार चॉकलेट देतो किंवा एखादी कॅडबरी देतो किंवा छोटे छोटे चॉकलेट देतो आणि त्याला शांत करतो. इतने ही काम है. ते देवाच्या दृष्टीनं असंच काम आहे आपल्या शरीरात. भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणी, आपका परमेश्वर का छोटा बख्शिश हो ना, बड़ा होना. मग तुम्हाला देवाकडून छोटं बक्षीस पाहिजे का मोठं? किती मोठा? किती?
किती मोठा सांगा. किती मोठं पाहिजे. हात करून दाखवताना दुसऱ्याचं तोंड लक्षात घ्या, त्याच्या डोळ्यात बोट घालतात. आनंदाने हात असे करतात. किती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला हात सुद्धा तेवढा होणार नाही एवढे आशीर्वाद त्याच्याकडे आहे. लेकिन आप कितने विश्वास कर सकता है उतना परमेश्वर दे देगा. तुम्ही जितका विश्वास करता तितकं तुम्हाला प्राप्त होणार आहे. कितने विश्वास कर सकते हो उतना परमेश्वर जरूर देता है. तुम्ही जितका विश्वास करणार तितका परमेश्वर जरूर तुम्हाला देणार. क्यों देता है? का देईल तो बरं? स्वर्ग से लेके पृथ्वी तक अधिकार है, सो परमेश्वर आपका परमेश्वर है. कारण तो परमेश्वर देऊ शकतोच. त्याचं कारण असं आहे, बायबल सांगतं स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत मला अधिकार आहे. इतने बड़ा कोई परमेश्वर है क्या दुनिया में? आणि या जगामध्ये तो असा दुसरा परमेश्वर आहे का? इनका जैसे समान कोई है क्या? आणि त्याच्या समान कोणी आहे काय? इसलिए उनको पर विश्वास करके उनके साथ चलना बहुत अच्छा आणि है. म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या बरोबर आमची वाटचाल असण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. और एक बात बोलना चाहता हूँ. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे. इधर बहुत से लोग सिस्टर्स है, या ठिकाणी पुष्कळ सिस्टर आहे, लेकिन आप लोग प्रभु के ऊपर मसीह के ऊपर विश्वास कर रहा बहुत खुशी का बात है. तुम्ही विश्वास ठेवताय बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. और परमेश्वर के पास आया, चंगाई दिया, शांति दिया, शैतान को निकल लिया, आशीष किया, बहुत कुछ खुशी की बात है. तुम्ही देवाकडे आलात, विश्वास ठेवलेला आहे, शांती तुम्हाला मिळालेली आहे, सैतानाच्या बंधनातून तुम्ही सुटका झालेली आहे. फार चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. लेकिन ये दुनिया छोड़ने के बाद कहाँ जाएगा? परंतु हे जग सोडल्यानंतर तुम्ही कुठे जाणार? स्वर्ग जाएगा. स्वर्ग जाने के लिए कितने लोग इच्छा करते हैं? स्वर्गात हाथ लगा के परमेश्वर जाणार का का? धन्यवाद करेंगे. स्वर्गात जाणार का? हालेलुया. हालेलुया. स्वर्ग जाने के लिए उनके साथ रहना पड़ता है. आणि म्हणून स्वर्गात जाण्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर असण्याची, वचन को डरना पड़ता है. येशू ख्रिस्ताच्या वचनाची भीती असणं गरजेचं आहे. वचन के अनुसार चलना पड़ता है. वचनाप्रमाणे चालण्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. मेरा भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणी, आप लोग तो सिस्टर्स ज्यादा लोग आ गया. आणि या ठिकाणी जे बहिणी लोक पुष्कळ आलेले आहेत. आपका घर में जो ब्रदर्स है उनको कहाँ भेजना चाहते हैं? तुमचे जे घरचे जेंट्स लोक आहेत, ब्रदर्स आहेत, आहे ना, पुरुष मंडळी, त्यांना कुठं पाठवायचंय? आप लोग तो आ गया. तुम्ही तर परमेश्वर आलात. शांति दिया, आशीष दिया. परमेश्वराने तुम्हाला शांती दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. स्वर्गाच्या राज्यात तुम्ही निघालेले आहात. लेकिन आप लोग स्वर्ग जाना चाहते हैं, उनको कहाँ भेजना चाहते हैं? तुम्हाला तर स्वर्गात जायची इच्छा आहे, तुमच्या घरच्या पुरुष मंडळाला कुठं पाठवायचं? स्वर्गात पाठवायचं. बरं, समझ गया? समजलं? अभी स्वर्ग जाने के लिए खाली घर में बैठे तो परमेश्वर का वचन नहीं सुने, कुछ नहीं सुने, विश्वास नहीं किया, जाता क्या? जर आपल्या घरच्या मंडळीनं, पुरुष मंडळीनं ते घरीच बसलेले आहेत, वचनाला ऐकलेलं नाही, चर्चला आलेले नाहीत आणि देवाचं वचन त्यांच्या कानावर पडलं नाही, तर ते स्वर्गात जातील का? वचन के हिसाब से, वचनाप्रमाणे, बायबल प्रमाणे ते जातील का? अभी क्या करना चाहिए? मग काय करायचं? अब तुम लोग स्वर्ग में गए, उनको कहाँ भेजना चाहते हैं? तुम्ही तर स्वर्गात गेलेले आहात किंवा जाणार आहात, त्यांचं काय करायचं आणि कुठं पाठवायचंय त्यांना? तुम्हारा इच्छा किधर भेजना चाहते हैं? कुठं पाठवायची तुमची इच्छा आहे त्यांना? सब लोग इधर ही है क्या? सब लोग इधर ही है क्या? सगळीकडे आहेत का? नहीं तो कुछ मेरे ऊपर गुस्सा आ रहा क्या ऐसा पूछ रहा हूं बोल के? असं काय त्यांच्यावर तुम्हाला राग यायला काय? असं काहीतरी वेगळंच विचारत आहेत मग? एक टाइम तो आने वाला है, आणि हा तर वेळ येणारच आहे. एक दिन तो आने वाला है, हा वेळ येणारच आहे. लेकिन पहले से तैयार रहना बहुत खुशी का बात है. आणि म्हणून त्यासाठी अगोदरच तयार असण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. लेकिन उनको भी विश्वास में लाने का काम परमेश्वर आपको दिया है. त्यांनाही, पुरुष मंडळीला देखील विश्वासामध्ये आणायचं काम तुम्हाला दिलेलं आहे. इसलिए अभी से शुरू करो. आणि म्हणून आतापासून सुरुवात करा. उनके लिए प्रार्थना करो, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, उनको चर्च में लेके आओ, चर्च मध्ये घेऊन या, वचन सुनने का मौका दो. त्यांना वचन ऐकण्याची संधी द्या. परमेश्वर के ऊपर विश्वास करना चाहिए आणि विश्वास, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला पाहिजे. और बपतिस्म लेना पड़ता है. बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. जब भी स्वर्ग जाएगा, तेव्हाच तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार. अगर विश्वास नहीं किया तो जाएगा कोई स्वर्ग में? आणि जर तुम्ही विश्वासच केलेला नाही तर स्वर्गात जाणार का? हालेलुया, हालेलुया. लेकिन अभी से क्या करना पड़ता है? मग आतापासून करायला काय पाहिजे? अभी अगली बार इधर मीटिंग हुई तो तुम लोग क्या करना पड़ता है? आता जेव्हा पुढं मीटिंग होईल इकडं ह्याच ठिकाणात, तेव्हा तुम्हाला काय करायचंय?
हाँ? तुम्हारा ब्रदर्स को लाना नहीं तो उधर ही घर में रखना उनको. तुमच्या घरच्या पुरुष मंडळीला घेऊन यायचंय का घरी बसा असं म्हणायचं का? वो काम किसका है? ते काम कुणाचं आहे? वो जिम्मेदारी किसका है? जिम्मेदारी जबाबदारी कुणाची आहे? ये समझना चाहिए. हे समजणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, अपन देखते हैं वचन में या वचनामध्ये आम्ही वाचतो बहुत से लोग है, मीटिंग है, चर्च है, प्रेयर करे बोल तो काम है, काम है, अर्जेंट है, वो है, ये है बोलते. मीटिंगला या, वचन ऐका असं म्हटल्यानंतर उत्तर काय येतात पुढून? काम आहे, मला बिझी आहे, मला अर्जंट जायचं. देखो एक बात है, वचन में देखे तो वचन क्या बोलता है? वचनामध्ये जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा वचन काय सांगतं? परमेश्वर को पहला प्रियरिटी देना, अपन दुनिया को ज्यादा देना. पहिलं प्रथम स्थान आम्ही देवाला द्यायचंय का जगाला द्यायचंय? ये बोलने को बहुत आसान रहता, हे खूप सोपं आहे की देवाला पहिलं स्थान द्या असं लेकिन म्हणतात. पहले स्थान परमेश्वर का आप लोग दे रहा क्या? मग आपण खरंच परमेश्वराला पहिलं स्थान देत आहात का? देते क्या? हो का कितने लोग नहीं? जरा एक बार हाथ उठाएंगे. किती लोक हा प्रथम स्थान देवाला देत आहेत? Praise the Lord. Praise the Lord. ये 2022 साल में जनवरी से अभी तक हर रविवार मैं चर्च में टाइम पे गया हूँ बोल के कितने लोग सही बोल के है, सही विश्वास के साथ हाथ उठाओ. 2022च्या जानेवारी पासून जितके रविवार आले आतापर्यंत जून पर्यंत तेवढ्या सगळ्या रविवारी मी वेळेच्या अगोदर चर्च मध्ये पोहोचलेले आहे किंवा पोहोचलेलो आहे अशी किती लोक आहेत? वेळेच्या आत एकही रविवार नाही चुकला तुम्ही. एक भी छुट्टी नहीं किया, टाइम पे गया. वेळेत गेलात, वेळेच्या अगोदर गेलात नंबर 1 आणि एकही रविवार चुकला नाही. जानेवारी टू जून असे किती लोक आहेत? पालक लोक. Praise the Lord. Hallelujah. पालक नहीं गए तो चलता नहीं, इसलिए तो जाना ही पड़ता उनको तो. प्रेज द लॉर्ड. पास्टर लोक बघायले तुम्हाला इकडे तुमचे. अभी प्रथम स्थान परमेश्वर को दे रहा कैसे भी? मग खरंच आपण पहिलं स्थान देवाला देत आहात का? बोलना बहुत इजी रहता है, करने में कठिन रहता है. बोलणं फार सोपं आहे आणि ते अंमलात आणणं किंवा कृतीत आणणं फार कठीण आहे. लेकिन मेरा भाई बहन, परंतु माझ्या बंधू आणि बहिणींनो, हर संडे जरूर चर्च में जाना चाहिए. प्रत्येक रविवारी चर्चला जाणं गरजेचं आहे. अगर कुछ बहुत से लोग क्या है, मेरे को काम होता. अब उपदेशक पुस्तक में अपन देखे तो पवित्र शास्त्र बायबल मध्ये उपदेशकाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, दुनिया में बहुत कुछ काम है, समय है, सब कुछ समय है. परत जगामध्ये सर्व गोष्टीला समय आणि वेळ आहे. बहुत से लोग बोलते हैं प्रार्थना करने को समय नहीं है, अनेक लोक बाइबल पढ़ने को समय नहीं है, बायबल वाचायला चर्च में जाने को समय नहीं चर्चला है. जायला आणि प्रार्थनेला पण मला वेळ नाही. दुनिया के लिए समय है. जगातल्या सर्व गोष्टीसाठी समय आहे. प्रथम स्थान परमेश्वर को देता हूं बोलते, ये क्या है? प्रथम स्थान मी परमेश्वराला देतो असं म्हणतात. मग हे काय आहे? यही तो है कमाल. आणि हेच खरी कमाल आहे. अब इससे क्या करते सोचो. आतापासून काय करता ते बघा. प्रथम स्थान परमेश्वर को जो देता है उनको परमेश्वर आशीष ही करता है. प्रथम स्थान जेव्हा तुम्ही परमेश्वराला देणार आहात, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. अभी एक वचन पढ़ लेंगे, उत्पत्ति का पुस्तक 26 अध्याय उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय 12-13 वचन पढ़ लेंगे. 12 आणि 13 वचन आपण वाचणार आहोत. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्या वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. 13-14 तक. 14 वचन. तो कळप, खिल्लारे व दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्ठी लोक त्याचा हेवा करू लागले. सुने का? लक्षात आलं का? ऐकलं का? हालेलुया. इधर इसहाक के बारे में देखते हैं. इसहाका विषयी आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वर उनको आशीषित किया. परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेला आहे. क्या किया? आशीष किया है. काय केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. आपकी भी आशीष करने वाला, तुम्हाला देखील आशीर्वादित आशीष करने वाला है. आशीर्वादित तो क्या करा, उनको पर विश्वास करना है. कारण त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा, केवल विश्वास करना फक्त चाहिए. विश्वास करायचा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, ये दुनिया में भी स्वर्ग में अच्छा स्थान आपको होना, बोल के आपका इच्छा है क्या? काय तुम्ही असा विचार करता का की या जगामध्ये आणि स्वर्गामध्ये तुम्हाला स्थान असावं चांगलं?
कितने लोगों को ना किती लोकांची इच्छा आहे स्वर्गामध्ये आणि जगामध्ये देखील मला चांगल्या प्रकारच्या स्तरावर मला राहता यावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक बात है, एक गोष्ट आहे, इसलिए अपन क्या करना चाहिए, त्यासाठी आम्हाला परमेश्वर के लिए समय देना चाहिए, त्यासाठी आम्हाला परमेश्वराला वेळ द्यावा लागेल, पैसे भी देना चाहिए पैसाही द्यावा लागेल और अपना कष्ट भी करना चाहिए. आणि त्याच प्रकारे आपलं जी मेहनत आहे कष्ट आहे ते देखील करावं लागेल. एक दिन में कितने घंटा रहता है? कम से कम 24 आवर्स रहता एका है. दिवसामध्ये 24 तास असतात. लेकिन परमेश्वर को कितना देना चाहिए, अपन कितने लेना चाहिए? मग ह्या 24 तासामधून परमेश्वराला किती द्यायचे आणि आपण किती ठेवायचे त्या तासातून ते आपण ठरवायचं. ये सोचिए मेरा भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, कम से कम 10 तो परमेश्वर को देना त्या चाहिए. वेळेचा दशांश तरी आम्हाला परमेश्वराला द्यायला पाहिजे. क्या समय 10 देना चाहिए. समय किंवा वेळेचा दशांश आम्हाला देणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. कुछ लोगों को लगता है एक 2 घंटा 40 मिनट में क्या करूं, क्या प्रार्थना करना है. 24 तासाचे जे 2 तास आणि 40 मिनिटं होतात, जे दशांशाचा वेळेचा दशांश आहे, त्या 2 तास 40 मिनिटं मी काय बोलू. लेकिन आपका जिंदगी में अभी तक परमेश्वर ने क्या क्या आशीष किया उसको पूरा ध्यान करके स्तुति करना चाहिए. या 2 तास 40 मिनिटांमध्ये रोज तुम्हाला काय करायचं आहे, परमेश्वरने आपल्या जीवनामध्ये जे काही चमत्कार केलेले आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत, त्याची आठवण करायची आणि स्तुती करा. कुछ लोग बोलते बहुत निराश में है, परेशान है, प्रार्थना करने का मन नहीं है. काही लोक असं म्हणतात मी खूप निराशेमध्ये आहे, फार निराशेमध्ये दुःखामध्ये आहे, मला प्रार्थना करावी अशी वाटत नाही. वैसे टाइम में स्तुति करते जाओ. परमेश्वर आपको धन्यवाद 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 धन्यवाद. तशा वेळेला आम्हाला स्तुती करायची आणि देवाला म्हणायचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जब परमेश्वर को स्तुति करते जाते आणि हैं, जेव्हा तुम्ही परमेश्वराची स्तुती करत जाता, वचन में अपन देखते हैं वचनामध्ये आम्ही असं यरीको का दीवार सारी गिर गया स्तुति में. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की यरीहोची भिंत स्तुतीच्या द्वारे पडलेली आहे. इसलिए स्तुति करते जाओ. आणि त्यासाठी स्तुती करीत आपका राहा. सारी परेशानी परमेश्वर ने दूर कर देता है. परमेश्वराने तुमची सर्व समस्या दूर केलेली आहे. Praise the Lord, hallelujah. Hallelujah. मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणी, परमेश्वर को हर दिन स्तुति करना चाहिए. परमेश्वराची स्तुती रोज और करा. वचन में देखते हैं दावीद राजू ने दिन में 7 बार परमेश्वर को स्तुति करते रहेगा. पवित्र शास्त्र बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दाविदानं 7 दिवसातून 7 वेळा त्याने स्तुती केलेली आहे. आप कितने बार स्तुति कर रहे हैं, आराधना करते हैं? किती वेळेला तुम्ही स्तुती करताय, आराधना करताय. और दानियल भी डेली हर दिन 3 बार स्तुति करते हैं और प्रार्थना भी करता है. दानियल देखील दिवसातून 3 वेळा स्तुति करीत आहे, प्रार्थना करीत आहे. बहुत से लोग सोचते हैं सब कुछ टाइम रहता है. आणि त्या ठिकाणी पाहायला मिळतं आम्हाला की सर्व गोष्टीला वेळ आहे, समय आहे. खाने को टाइम रहता, खाण्यासाठी वेळ आहे, सोने को टाइम रहता, आणि आम्हाला झोपण्यासाठी वेळ आहे. कमाने को टाइम रहता, त्याच प्रकारे आम्हाला वेळ आहे, घूमने को टाइम रहता, आणि आम्हाला फिरण्यासाठी वेळ आहे. भक्ति करने को टाइम नहीं है. भक्ती करण्याला वेळ आहे. बहुत से लोग बोलते रहते हैं ऐसा. अनेक लोक असं म्हणतात. लेकिन भक्ति में बड़ा कमाई है. परंतु आम्हाला भक्तीमध्ये पूर्ण आम्हाला मिळकत आहे. किसमें कमाई है? दुनिया में, भक्ति में. कशामध्ये आहे? जगामध्ये का भक्तीमध्ये? एक वचन देखेंगे, एक वचन आपण वाचूया. पहला तिमोथी 6 वचन देखेंगे. भक्ति में बड़ा कमाई बोल के वचन में देखते हैं. पहिले तिमोथीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन त्या ठिकाणी आपण वाचणार आहोत. और ये वचन में देखते हैं त्या वचनामध्ये आम्ही वाचतो भक्ति में बड़ा कमाई है. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की भक्तीमध्ये फार मोठी कमाई आहे. इसलिए मेरे भाई बहन, आणि म्हणून त्यासाठी माझ्या बंधू आणि बहिणीनो, परमेश्वर का यीशु मसीह का भक्ति करना चाहिए. त्यासाठी आम्हाला परमेश्वराची भक्ती करण्याची गरज आहे. संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे. कितने लाभ है कहते? किती लाभ आहे? दुनिया में ज्यादा है, भक्ति में ज्यादा है. जगामध्ये लाभ आहे का भक्तीमध्ये लाभ आहे? जोर से बोलो, मोठ्याने बोला. आपका बाजू वाले को बोलो अभी से भक्ति छोड़ो मत, टाइम मिस मत करो. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीला म्हणा की भक्ती सोडू नका असं म्हणा त्यांना. भक्ति को टाइम दे दो, टाइम नहीं है बोल के मत बोलो. भक्तीला वेळ द्या, वेळ नाही भक्तीला असं म्हणू नका. नहीं तो प्रार्थना करने को समय नहीं है, संडे आने को चर्च में टाइम नहीं है, ऐसा मत बोलो अभी से. आणि असं म्हणू नका की मला वेळ नाही चर्चला येण्यासाठी, भक्ती करण्यासाठी वेळ नाही असं म्हणू नका. Praise the Lord, hallelujah. Praise the Lord, hallelujah. 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 जो भक्ति के छोड़ते नहीं वो परिवार
आगे 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 ऊपर ही जाते रहता है। आणि जो परिवार भक्तीला सोडत नाही ते पुढं पुढं आणि पुढं आणि पुढं जात राहणार, एक एक स्टेप ऊपर ही जाते रहता है। एक एक पायरी ते पुढं जात राहणार। कुछ लोग समझते हैं, काही लोक असं विचार करतात, पागल है तुम लोग, सुबह उठ के प्रार्थना बोलते, बाइबल बोलते, संडे चर्च बोलते, क्या हेडाई क्या बोलते। आणि मग काही लोक असं विचार करतात, वेड्यासारखं काय आहे, बायबल प्रार्थना चर्च वेड्यासारखं काय लावलं, हमेशा यही है क्या बोल के कुछ लोग बोलते हैं। आणि मग सतत हेच करीत आहात का असं लोक म्हणत राहतात। लेकिन भक्ति में बड़ा कमाई बोल के जिसको समझ में आता उनको ही आता, सबको समझ में नहीं आता। आणि म्हणून ज्यांना समजलेलं आहे की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि मोठा लाभ आहे त्यांनाच ते समजतं। इसलिए प्रभु यीशु मसीह के ऊपर विश्वास करके उनके साथ भक्ति करना बहुत अच्छा है। आणि म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून भक्ती करणं हे मोठा लाभ आहे। ये दुनिया में कभी भी अपन मरने वाला है, मरने के बाद स्वर्ग जाना बोलते यीशु मसीह के साथ ही अपन जा सकते हैं, वही मार्ग है। आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताच्या बरोबर ह्या मरणाच्या नंतर देखील जाणार आहोत, हे देखील फार मोठा लाभ आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। परमेश्वर वचन के लिए और दिल से विश्वास के साथ जो परमेश्वर मेरे से क्या बात करता बल्कि सुनता है, वो लोगों को हमेशा आशीष ही करते रहता है। परमेश्वर माझ्या संगती बोलत आहे किंवा ऐकत आहे, त्यांचं लक्ष ज्यांच्याकडे लक्ष परमेश्वराकडे आहे ते लोक आशीर्वादित होतात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणी, आपका पैरों में कुछ समस्या है क्या? तुमच्या पायामध्ये काही समस्या आहे का? आपका हाथ में कुछ परेशानी बीमारी है क्या? तुमच्या हातामध्ये काही समस्या बीमारी आहे का? आपका गले में कुछ समस्या है क्या? तुमच्या गळ्यामध्ये, आपका आंखों में कुछ समस्या है क्या? डोळ्यामध्ये त्रास आहे आपका सिर में कुछ समस्या है क्या? आपका पेट में कुछ समस्या है क्या? आपका छाती में कुछ गांठी बीटी कुछ है क्या? तुमच्या छातीमध्ये काही गाठी आहेत का? सारी परेशानी बीमारी छोड़ दे के खुशी से जाने के लिए इच्छा कर रहे क्या? काय तुम्ही असा विचार करीत आहेत का सगळी समस्या आणि चिंता काळजी अडचण आणि बीमारी सोडून जाण्याचा विचार करीत आहात का? जोर से ताली बजा के प्रभु का स्तुति करेंगे। जैसा तुम विश्वास करते वैसे परमेश्वर आपको आशीष करता है। जसा विश्वास तुम्ही करणार तशा प्रकारे तुम्हाला देव आशीर्वादित करणार। अभी एक वचन देख लेंगे, रोमों का पुस्तक 16 अध्याय 20 वचन। रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय आणि त्याचं 20व वचन मेरा भाई बहन, माझ्या बंधू आणि इस बहिणींनो, टाइम में शैतानों का जादू टोने का जो भूत का जो समस्या है, वो सारी समस्या को आपका पैर के नीचे लगाना चाहते, सिर पे लगाना चाहते। आणि जे समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल, दुष्ट शक्ती असेल किंवा आजार असेल, ते तुमच्या डोक्यावर तुम्हाला ठेवायची का पायाखाली ठेवायची? अगर पैर के नीचे नहीं लगाया ना, कुछ लोगों को बोलते तू आओ रे, पैर के नीचे डाल के दबा दे, तुम बोलते अगर झगड़ा हुआ तो। भांडण झाल्यानंतर काय म्हणतात, ये तुला पायाखाली घालून तुडविते किंवा तुडवितो। अगर उसका ऐसा नहीं बोले ना, वो तुम्हारा ऊपर झगड़ा करने को आता है। आणि जर तसं नाही म्हणलं तर ते भांडणं वाढत जातं। ये वचन पढ़ लेंगे, हे वचन आपण वाचूया। 16-20। शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तुडवी, आपला प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो। प्रेज द लॉर्ड। आमेन। शैतान को अभी इस टाइम में कहाँ लगाना है? या दो सैतानाला कुठे ठेवायचे? का डोक्यावर? कभी भी पैर के नीचे, कभी शैतान गड़बड़ करे ना, उसको बोलना अरे मेरा पैर के नीचे दबा दे, तुम बोलना, लेकिन डरना नहीं। भीती डर गए तो सिर पे चढ़ जाता। भीती बाळगू नका, कारण भीतीनं आपल्या डोक्यावर ते सैतान येणार आहे। ते पायाखाली ठेवलेलं आहे देवानं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। जब दिल से विश्वास के साथ हालेलुया बोले तो हालेलुया में कितनी ताकत रहता मालूम है क्या? तुम्हाला माहिती आहे का की अंतःकरणातून जेव्हा विश्वासानं आपण हालेलुया म्हणू तेव्हा त्या हालेलुयामध्ये किती ताकद आहे तुम्हाला माहिती आहे का? हालेलुया बोले तो क्या है बोले कि नहीं मालूम ऐसा वाला ऐसा समझते हैं। हालेलुया काही लोकांना माहिती नाही आणि त्याचा अर्थ कदाचित तुम्हाला माहित नसेल। हालेलुया बोले तो परमेश्वर को धन्यवाद। आणि हालेलुया या शब्दाचा अर्थ असा आहे की परमेश्वरा तुला धन्यवाद। हालेलुया। हालेलुया। मेरे भाई बहन, माझ्या बंधू आणि बहिणींनो, अभी वैसी कुछ टाइम में जोर से ऐसा हालेलुया बोलने के बाद जिसका श्वास बराबर नहीं चलता था, आणि काही साक्ष्य असे आहेत की ज्या लोकांचा श्वास व्यवस्थित चालत नव्हता और कुछ लोगों को गले में जो अटका जैसा हो रहा था, काही लोकांच्या गळ्यामध्ये त्रास होता, घशामध्ये काहीतरी अडकत आहे असं वाटत होतं।
ऐसा जोर से हालेलुया बोलने से साथी चंगाई हो गया, एक गवाही दिया है। आरोग्य त्यांना मिळालेल्या हालेलुया म्हणण्याच्या द्वारे आणि त्यांनी साक्ष पण दिली। आपका जीवन में यही ऐसे होने बोले की इच्छा है क्या आपका? तुमच्या जीवनामध्ये याच वेळेला इथं व्हावं अशी तुमची इच्छा आहे का? आपका श्वास, आपका गले में कुछ तकलीफ, सारी परेशानी निकल जाने की इच्छा है क्या? तुमच्या डोळ्या, तुमच्या घशातील त्रास, तुमच्या श्वासातील त्रास निघून जावा अशी तुमची इच्छा आहे का? जो विश्वास के साथ बोलना है, तर विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे। आपको कभी अगर डर लग रहा समझ लो, आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल कुठं तर कहा तो भी क्या बात करना समझ में नहीं आ रहा समझ लो, काय बोलावं हे कळत नसेल, जर असं वाटत होत आपका असेल, दिल में कभी डर डर लग रहा समझ लो शैतान का, शैतानाची भीती तुमच्या मनामध्ये असेल तर आपका दिल एक जगह नहीं है समझ लो, आणि तुमचं मन एका ठिकाणी नाहीये, परमेश्वर को स्तुति करते जाओ, परमेश्वराची स्तुती करीत राहा। परमेश्वर साथ ही समाधान देता है। आणि परमेश्वर तुम्हाला त्याच वेळेला समाधान देणार। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। कुछ लोगों को लगता है काही लोकांना असं वाटतं रात के टाइम में कभी बाहर जाने के समझ लो, रात्रीच्या वेळेला जर तुम्ही बाहेर जायचं असेल, अचानक कुछ परेशानी, बीमारी, कुछ तो भी तकलीफ आ गया, रात को 1 बजे 2 बजे बाहर निकलने के समय आ गया, काहीतरी बिमारी आलेली आहे, तकलीफ आलेली आहे, काहीतरी समस्यामुळे तुम्ही आहात आणि रात्रीच्या वेळेला बाहेर निघायची तुम्हाला समय आला, वेळ आला, अगर बाहर गया आणि बाहेर गेलात रात्री 2 वाजता, लेकिन एक आदमी दिख रहा है लेकिन व्हाइट दिख रहा है, एक माणूस दिसतोय पण पांढरा पांढरा दिसतोय, लेकिन उसका पैर उल्टा दिख रहा है, परंतु त्याचे पाय तर उलटे, एकदम देख से हालेलुया ऐसा बोल के डर जाता है। ऐसा कुछ लोग क्या कर रहा हो, वो घबरा जाता है। अचानक अशा प्रकारे होतं ना, हे जे झालं ना आता तसंच काहीतरी होतं। कुछ लोगों को जब से बीमारी आ जाता है, आणि काय काय लोक भिवून तर ते आजारीच पडतात, इसलिए डरना नहीं, बोले तो यीशु मसीह को हालेलुया स्तुति करते रहना है। आणि म्हणून आम्हाला भीती वाटू नये यासाठी हालेलुया स्तुती येशूची करणं गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। वचन में अपन देखते हैं, वचनामध्ये आम्ही असं वाचतो, परमेश्वर को जो डरता है, परमेश्वराची भीती ज्याला आहे और परमेश्वर को वचन को डरता है, आणि परमेश्वराच्या वचनाची भीती ज्याला आहे उनको धैर्य आता है। त्याला धैर्य येतं, काले पीले धैर्य आने पर तो कुछ नहीं आता। आणि असं मोकळं धैर्य आम्हाला येऊ शकत नाही। कोरोना के टाइम में मैं डरा नहीं, कहाँ भी एक हाथ लगा सकता, बल्कि कोई भी हिम्मत से बोला क्या? आता इथे बसल्यापैकी असं कुणी आहे का मी कधीच भेलो नाही त्या कोरोनाच्या काळामध्ये आणि कुठेही हात लावलेला आहे, काही कुठलंही खाल्लेलं आहे, असं कुणी आहे का? भिलाच नाही, काही खाल्लं सगळीकडं। बहुत से लोग क्या है, पैसे लिया तभी पैसे सुखा के पैसे जेब में लगाए, काय काय लोकांना तर पैसे सुद्धा वाळवून घेतले, असे सुकवून घेतले, उन्हात ठेवले। अलग अलग लोगों में डर रहता है, आणि ते डर किंवा तो भीती आपल्यामध्ये आहे। लेकिन यीशु मसीह के ऊपर विश्वास करना चाहिए। परंतु प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची यीशु मसीह के ऊपर विश्वास करने के बाद आपका सारी परेशानी दूर कर देता येशू है। ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आमची परेशानी दूर होणार, लेकिन उनका अपना संबंध कैसा रहना चाहिए? परंतु त्याचा आणि आमचा संबंध कसा असला पाहिजे? अच्छा रहना चाहिए। चांगला असणं गरजेचं आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आपको और एक वचन बताना चाहता हूँ, एक वचन आणखी तुम्हाला सांगायचं आहे। याकूब का पुस्तक 2 अध्याय 23 वचन पढ़ लेंगे। याकोबाचं पुस्तक याचा 2 अध्याय आणि त्याचा 23वा वचन, विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता। 23वा वचन, अब्राहमाने देवावर विश्वास ठेविला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले। हा शास्त्रलेख पूर्ण झाला। अब्राहम को क्या बोले? अब्राहम- परमेश्वर का अब्राहमाला काय म्हटलेलं आहे? विश्वास किया है, परमेश्वरावर त्याने विश्वास ठेवलेला आहे परमेश्वर का मित्र बन गया है। आणि त्या विश्वासाच्या करवी अब्राहमाला परमेश्वराचा मित्र बनण्यात आलेला आहे। आप भी क्या परमेश्वर के साथ क्या बनना चाहते हैं? तुम्ही तुमचं नातं परमेश्वराबरोबर काय ठेवण्याचा विचार करीत आहात? क्या बनना चाहते? काय तुम्हाला वाटतं की तुमचं नातं देवाबरोबर कसं असावं? मित्र बोले तो रोड पे दिखता, हेलो भाई ऐसा बोलता, ऐसा मित्र रहता कुछ। काय काय लोक ओळखीचे असतात, फक्त मित्र नसतात, फक्त दिसले कसे आहेत गेले। हाँ ऐसा बोले तो ऐसा रविवार को हेलो भाई चलो ऐसा बोल के फिर जाता। मग आमचा मित्र येशू फक्त रविवारीच भेटतो का? रविवारी चर्चलाच, आणि त्याच्यानंतर हे येशू, हाय हॅलो येशू, रविवारी
ऐसा बहुत से लोग कर रहा है, आणि काही काही लोकांची अशी परिस्थिती आहे, लेकिन यीशु को आपको दिल में लेना चाहिए, येशूला आपल्या अंतःकरणात घेण्याची गरज आहे हमेशा उनके साथ चलना चाहिए, आणि आम्हाला त्याला सतत त्याच्याबरोबर चालण्याची, वचन को डरना चाहिए, वचनाची भीती, परमेश्वर को डरना चाहिए। परमेश्वराची भीती असण्याची गरज आहे। जब परमेश्वर आपके साथ में रहता है, परमेश्वर तुमच्या बरोबर असणार आहे। हालेलुया, हालेलुया। आपको अगर कभी दिल में डर लग रहा, अशांति लग रहा, क्या करना समझ में नहीं आ रहा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, इतने ही बोलो। आणि जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये भीती वाटत आहे आणि त्या भीतीने तुमचं जास्त अंतःकरण ग्रासित झालेलं आहे, तर फक्त एवढं म्हणायचं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अभी एसटी में बैठो, कहाँ भी जाओ, काम करो, अंदर चालू रखो, बाहर तो काम करते रहो। आणि जे तुम्ही एसटी मध्ये प्रवास करा किंवा कुठं जात असाल, येत असाल, हे चालू ठेवा, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये स्तुती आणि हालेलुया म्हणत राहा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया।